अवधूत चिंतने श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, उद्या आहे कार्तिकी अमावस्या। कार्तिकी अमावस्या ज्याला दिवाळी अमावस्या असं देखील म्हणतात। हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस हा मानला जातो। कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील हा दिवस देवी लक्ष्मीचे आगमन आणि अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देतो। या दिवशी लक्ष्मी पूजन, विष्णुदेवांची पूजा आणि दान धर्म केल्यास, पितरांची सेवा केल्यास खूप पुण्य लाभते। चला तर मग आपण पाहूया या कार्तिक अमावस्याला आपण काय काय करायचं आहे। भक्तांनो, अमावस्या आज 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 9:46 सुरू झालेली आहे आणि ती उद्या गुरुवारी 12:16 समाप्त होत आहे। तर या काळात आपल्याला माता लक्ष्मीच्या, पितरांच्या आणि विष्णुदेवांच्या विविध सेवा करायच्या आहेत, ज्या की खूपच फलदायी ठरणार आहेत। चला तर मग आपण पहिलं जाणून घेऊया उद्या आपण पितरांची काय सेवा करायची। दर अमावस्येला आपण पितरांच्या मोक्षप्राप्तीसाठी आणि त्यांचा जो ज्याच्यात कशात त्यांचा पुनर्जन्म झाला आहे त्याच्यामध्ये त्यांना सद्गती लाभो यासाठी आपण प्रार्थना करायची असते। तर उद्या सकाळी जमल्यास किंवा आज संध्याकाळी जमल्यास पितृ अष्टकम किंवा पितृस्तुती हे नक्की एकदा तरी वाचावं। त्याचबरोबर काही ठिकाणी घरातील पाण्याचा साठा जिथे असतो, जिथे माठ किंवा हंडा वगैरे आपण ठेवतो, तिथे दक्षिण दिशेला तोंड करून कणकेचा दिवा हा खूप महत्त्वाचा असतो। त्यासाठी कणकेचा दिवा बनवून पाणी साठा जिथे आहे, माठ किंवा घरातील हंडा वगैरे आपण ठेवतो, तिथे दक्षिण दिशेला थोडंसं त्या तेलामध्ये काळी मोहरी टाकून दक्षिण दिशेकडे तोंड करून जर दिवा लावला तो पितरांसाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो। आणि त्याचबरोबर काही लोक उंबरठ्यावर देखील दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावू शकतात। तर हा दिवा आपल्याला घरातून बाहेर जाताना डाव्या साईडला आणि घरात येताना उजव्या साईडला अशा पद्धतीने तोंड करून दक्षिण दिशेला लावायचा आहे। तर त्याच्यामुळे पितरांना सद्गती लाभते आणि त्यांना मोक्ष प्राप्त होण्यासाठी मदत मिळते। आणि आपण देवाकडे, विष्णुदेवांकडे हीच प्रार्थना करायची की त्यांच्यासाठी त्यांना लवकर सद्गती भेटो आणि त्यांचं पुढचं आयुष्य चांगलं जावं। तर आठवणीने सगळ्यांनी एकदा तरी पितृस्तुती किंवा पितृ अष्टकम उद्या किंवा आज संध्याकाळी म्हणायचंच आहे। पुढच्या माहितीकडे वळूया, ती म्हणजे माता लक्ष्मीची सेवा। माता लक्ष्मीची सेवा ही ज्या घरात केली जाते तिथे सुख, समृद्धी, आनंद, ऐश्वर्य सदा नांदत असतं। पण त्याचबरोबर आपल्याला विष्णुदेवांचीही सेवा यामध्ये करायची आहे। तर माता लक्ष्मीचं कुंकुमार्चन आपण करू शकतो आणि त्यांचं ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 11 वेळा जप आपण करू शकतो। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार्तिक अमावस्येला भगवान विष्णूंची ही सेवा केलीच पाहिजे। भगवान विष्णूंच्या सेवेने लक्ष्मी माताही प्रसन्न होतात। जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथेच भगवान विष्णूही रमतात। त्यामुळे उद्या आणि आज न चुकता भगवान विष्णूंची ही सेवा आपण करायचीच आहे। तर भगवान विष्णूंच्या सेवेमध्ये विष्णू सहस्रनाम, व्यंकटेश स्तोत्र या स्तोत्रांचे पाठ आपण जर केले तर ते खूप फलदायी ठरतात। जर काही लोकांना विष्णू सहस्रनाम वाचायला वेळ नसेल तर त्यांच्यासाठी एक श्लोकी विष्णू सहस्रनाम हा देखील आपण पाहणार आहोत। आणि हा सुद्धा विष्णू सहस्रनाम जे आहे तेवढंच फलदायी आहे, पण शक्य झाल्यास विष्णू सहस्रनाम वाचल्यास जास्त फलदायी ठरेल। पण हा श्लोक तुम्ही रोज देखील म्हणू शकता किंवा उद्या त्याचं 21 वेळा, 51 वेळा, 11 वेळा असंही पठण करू शकता। तर हा श्लोक मी व्हिडिओच्या शेवटी दाखवत आहे, तो तुम्ही सगळ्यांनी नक्की आवर्जून पाहावा आणि म्हणावा। हवा असल्यास तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि उद्या आपण याचं 11 वेळा पठण करणार आहोत। त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र जे संस्कृतमध्ये आहे ते फार लहान आहे, तर त्याचे तुम्ही 21 आवर्तने करू शकता। त्याचाही व्हिडिओ मी नक्कीच लवकरच घेऊन येणार आहे, तर ऐकायला आणि माझ्यासोबत पठण करायला अजिबात विसरू नका। तर ह्या झाल्या कार्तिक अमावस्येला करायच्या सेवा। ह्या सेवा तुम्ही न चुकता करा आणि पहा तुमच्या घरात किती पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि तुमची अडकलेली कामे, दुःख, संकट सगळं नाहीसं होईल। म्हणूनच ह्या सेवा तुम्ही आवर्जून कराव्या ही माझी इच्छा आहे।
उद्या दुसरं काहीही जमलं नाही तरी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरातील स्वच्छता आपल्याला करायची आहे आणि ज्या गोष्टी आपल्याला घरात नको आहेत त्या बाहेर काढायच्या आहेत. अमावस्येला घरातल्या न लागणाऱ्या गोष्टी, जाळं जळमटं सगळं आपल्याला स्वच्छ करायचं आहे, जेणेकरून आपल्या घरातील नकारात्मकता बाहेर जावी. आणि सगळ्यात महत्त्वाची अजून एक सेवा, जर तुम्हाला बाकी काहीही करायला जमलं नाही तर देवाची छानशी पूजा करून देवासमोर दिवा लावायचा आहे, घरात कापूर जाळून फिरवायचं आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला काम करायचं आहे ते म्हणजे उद्या सगळ्यात जास्तीत जास्त दानधर्म करायचं आहे. त्याच्यामुळे पितरांची सेवा केल्याचं पुण्य भेटतं आणि पितरांची सेवा यासाठीच करायची आहे की त्यांना सद्गती लाभो आणि आपल्या घरात म्हणजे जास्तीत जास्त कटकटी होत असतील, वादविवाद होत असतील, सगळं नीट चाललंय तरी पण कुठून ना कुठून तरी काहीतरी वादविवाद निघत असतील तर तो नक्की पितृदेवांचाच त्रास असतो. त्यामुळे त्यांना सद्गती लाभावी यासाठी आपल्याला जास्तीत जास्त दानधर्म आणि पितृस्तुती हे स्तोत्र म्हणजे पठण करायचंच आहे. एकदा तरी बसून तुम्ही ते पितृस्तुती पठण करावं अशी मी विनंती करेन. आणि आता आपण वळूया एक श्लोकी विष्णू सहस्रनामाकडे. त्याचे आपल्याला 11 आवर्तने उद्या न चुकता करायचीच आहेत. चला तर मग सुरुवात करूया एक श्लोकी विष्णू सहस्रनामाला. ओम नमो स्तवन अनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षी शिरोरुबाहवे सहस्रनामे पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः. ओम. तर भक्तांनो, हा झाला एक श्लोकी विष्णू सहस्रनाम. ते जे तुम्ही उद्या 11 आवर्तने आणि रोज जरी केलं तरी खूप फलदायी ठरतं. तर याचं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन शकता किंवा उद्या मी ह्याची एक मोठी व्हिडिओ टाकणार आहे 11 आवर्तने. ते तुम्ही जरी घरात लावून ठेवली तरी खूप फलदायी अशी पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या घरामध्ये नक्कीच येईल. या श्लोकानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः याचे देखील 11, 21 किंवा 51 वेळा तुम्हाला जप करायचा आहे. त्याने हा एक श्लोकी विष्णू सहस्रनाम पूर्णत्वास जाईल. माहिती आवडल्या असल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. स्वामी समर्थांना सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होवोत हीच विनंती. धन्यवाद. कोणत्याही प्रकारचे दैवी अनुभव शेअर करण्यासाठी कमेंट करा आणि कॉन्टॅक्ट करा.